नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वी व 8वी साठी असलेला जो काही संख्या रेषा हा घटक आहे, हा घटक आज अभ्यासणार आहोत. संख्या रेषा म्हणजे अतिशय सोपा घटक आहे. या घटकाला सुरुवात करण्याआधी मी सर्वांना विनंती करेन की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि जर आपल्या आजूबाजूला कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांना हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला. बघा, संख्या रेषा आपल्या सर्वांना माहिती आहे. संख्या रेषा अतिशय सोपी की मध्यभागी जो असतो हा असतो ओ. बघा, हा जो असतो ओ या बिंदूपाशी असतो आणि त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. या डाव्या बाजूला जे असतात त्या ऋण संख्या असतात, त्यालाच आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणतो. आणि या बाजूला धन संख्या असतात त्यांना आपण पॉझिटिव्ह नंबर्स असं म्हणतो. ही संख्या रेषा अतिशय सोप्या पद्धती झाली, परंतु आपल्याला याच्या पुढे जाऊन काही संख्या रेषा बघायच्या आहेत. म्हणजेच काय, तर या शून्यानंतर आपण बघूयात की शून्यानंतर आपल्याला एक आहे, परंतु कधी कधी या शून्यापासून एक पर्यंत काही भाग पाडले जातात आणि मग तिथे बिंदू काय दिले जातात. मग त्या बिंदूंना आपण कसं निर्देशित करायचं किंवा त्या बिंदूंना बेरीज असेल किंवा त्यांच्यामधलं अंतर असेल तर मग ते कसं काढायचं. पहिल्यांदा आपण त्या संख्या रेषा ज्या आहेत त्या संख्या रेषा समजून घेऊयात. बघा, आता आपण ज्या आपल्या पुढे संख्या रेषा आहेत ह्या धन ज्या आहेत, धन नंबर्स फक्त घेतलेले आहेत. बघा, इथे शून्य नंबर घेतलेला आहे. या साईडला तुम्ही सगळीकडे बघाल तर सगळीकडे काय आहे, शून्य घेतलेला आहे. आणि या साईडला धन संख्या आहेत. धन म्हणजे आपण म्हणतो त्याला पॉझिटिव्ह नंबर्स जे आहेत हे पॉझिटिव्ह नंबर्स घेतलेले आहेत. फक्त आपल्याला काय बघायचंय, काय शिकायचंय, तर एका 0 ते 1 या एककामध्ये, या युनिटमध्ये किती भाग केले जातात आणि कसे ते मोजायचे, कसे त्यांना आपण नंबर द्यायचे किंवा त्यांचं गणन कसं करायचं, त्यासाठी बघूयात. की इथे जर का 0 ते 1 मध्ये 2 भाग केले तर त्याला छेदस्थानी 2 लिहायचे. वरती मात्र एकच. जर एक बिंदू आहे, पहिला बिंदू आहे, तर पहिल्याला 1 लिहायचा. ठीक आहे. जर का आपण दुसरीकडे या, जर का आपण 0 ते 1 पर्यंत 3 भाग केले, म्हणजे हा 1 हा 2 म्हणजे भाग झाला 1, 2 आणि 1, 3. असे जर का समान भाग केले तर छेदस्थानी किती लिहायचे, 3 लिहायचे. आणि पहिला बिंदू असेल तर अंशस्थानी 1, इकडे अंशस्थानी 2 आणि इकडे जो आहे हा बिंदू आपण याला 3/3 असंही म्हणू शकतो. किंवा कारण इथे पहिला बिंदू, इथे दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वी कॅन डिवाइड अ नंबर लाईन फ्रॉम 0 to 1 and it cuts into two parts, then it divide into three parts. फर्स्ट, सेकंड, आपण इथे म्हणूया फर्स्ट, इकडे सेकंड आणि इकडे थर्ड. या 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलंय. म्हणून आपण काय केलं, डिनॉमिनेटरला किती घेतलेत, 3 घेतलेत. डिनॉमिनेटरला 3 घेतलेले आहेत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा, आणि मग डिनॉमिनेटरला 3 घेतल्यामुळे आपल्याला या रेषेमध्ये जर 1 जिथे येणार आहे, जिथे 1 येणार आहे, तिथे किती येणार, 3/3. म्हणजे याला आपण जर केलं, डिवाइड केलं तर 3/3 तर किती येतं, 1 येतं. ठीक आहे. पुढे बघूयात. जर आपण 0 या 0 पासून तर 1 पर्यंत जर आपण त्याचे किती पार्ट केले, 1, 2, 3 आणि 4 असे 4 पार्ट केले तर आपल्या लक्षात येईल की आपण डिनॉमिनेटरला किती लिहिणार आहोत, 4 लिहिणार आहोत. आणि जर का पहिला बिंदू असेल तर त्याला 1, दुसरा बिंदू असेल तर त्याला 2, तिसरा असेल तर त्याला 3, तिसरा असेल तर त्याला 3. आणि इथे लक्षात येईल आपल्या, इथे एकच लिहितो पण हा आपल्याला 4/4 असा असतो. कारण आपण 4 भाग केलेत ना, त्या एका 0 ते 1 पर्यंत 4 भाग केलेत. ठीक आहे. तसंच आपण पुढे बघूयात की 0 ते ह्या शून्यापासून ते ह्या 1 पर्यंत आपण किती भाग केलेत. बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून छेदस्थानी डिनॉमिनेटरला किती लिहिलेत, 5 लिहिलेत. आणि म्हणून पहिला बिंदू असेल तर 1, दुसरा असेल तर 2, तिसरा असेल तर 3, चौथा असेल 4 आणि इथे आला तो 5/5. याचप्रमाणे
इथे 6 भाग केलेत आणि 6 भाग केल्यामुळे छेदस्थानी किती लिहिलेत? 6 लिहिलेत. पहिल्या बिंदूला 1, दुसऱ्या बिंदूला 2 अशा प्रकारे आपण खाली बघत गेलात तर इथे लास्ट लाईन बघूया आपण शेवटची. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 भाग केलेत. म्हणून छेदस्थानी जे आहे डिनॉमिनेटरला आपण बघूयात. प्रत्येक डिनॉमिनेटरला किती लिहिलेत? 10 लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे काही नंबर लाईन आहेत. या नंबर लाईन आपल्याला बघायच्या आहेत. आता इथे आपण जे बघतोय हे फक्त धनकडेच आहे. हे ऋणकडे सुद्धा असतं. हे जे आहे हे ऋण म्हणजे आपण जर बघितलं की आपण मगाशी नंबर लाईन एक बघितली. ज्या नंबर लाईनमध्ये आपण नंबर लाईन अशी काढतो आणि मग नंबर लाईनच्या मिडलला एकदम सेंटर पॉइंटला आपण काय म्हणतो? ओरिजिन म्हणजे त्याला ओ म्हणतो. आणि इकडे आलो आपण म्हणजे आपण याला म्हणूया डावीकडे. डावीकडे म्हणजेच लेफ्ट साइड. ठीक आहे. आणि इकडे उजवीकडे. उजवीकडे म्हणजे राईट साइड. ठीक आहे. हे आपल्या लक्षात आलंय. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या बिंदूंमध्ये जर अंतर काढायचं आहे. इकडे कुठलाही तरी एक बिंदू असेल आणि इकडे तरी कुठला तरी एक बिंदू असेल. सपोज मी घेतो इकडे 2 म्हणजे इथे -2 येईल आणि इकडे येईल 3. ठीक आहे. इकडे येईल 4. तर आपण बघूयात की सपोज मला हा ए, बी आणि सी जर लक्षात घ्या डिस्टन्स ऑफ आपण डिस्टन्स ऑफ ए आणि बी असं घेतोय. तर आपल्याला काय करायचंय? उजवीकडचा जो नंबर आहे बी तो म्हणजे 3 आणि मग वजा करायचा आहे कुठला? तर डावीकडचा नंबर. म्हणजे आपलं डिस्टन्स येईल हे मायनस मायनस प्लस होणार आणि मग 3 + 2 5. सेम वे आपण जर डिस्टन्स ऑफ बी सी काढायला घेतला तर जो उजवीकडचा नंबर आहे सी तो असेल 4. तो आधी घ्यावा लागेल आणि मग मायनस करून डावीकडचा नंबर जो बी तो असेल 3 आणि मग त्यांचा डिस्टन्स असेल 1. तसंच डिस्टन्स ऑफ ए आणि सी जर घ्यायचा असेल तर सी आपल्याला उजवीकडे आहे म्हणजे तो पहिला घ्यावा लागेल आणि नंतर मायनस करावा लागेल आणि ए बिंदू घ्यायचा आहे. मग ए कुठला असेल? तो -2 असेल. म्हणून जर आपण बघितलं तर इथे 4 मायनस मायनस प्लस 2 आणि मग इथे 6. अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स काढायचे आहेत. आता हे सिंपल नंबर्स घेतले आपण. आपण फक्त सिंपल्स नंबर घेतले. हे आपल्याला अशा प्रकारचे नंबर घ्यायचे जे आपल्याला आता आपण ही बाजूची जी नंबर लाईन बघतोय हे जे नंबर्स आहेत तर अशा प्रकारचे असल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करता आली पाहिजे. कारण आपण मागचा एक व्हिडिओ बघितलाय रॅशनल नंबर्स परिमेय संख्या त्यांच्यावरील क्रिया. मग त्यांच्यावरील क्रियांमध्ये आपण अधिक म्हणजे बेरीज आणि वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हे आपण बघितलेलं आहे. मग यानुसार आपल्याला ते करता आलं पाहिजे. चला तर आपण पुढे जायचं. चला तर मग करूया आपण आपल्या या घटकावरील प्रश्नांना सुरुवात. बघा पहिला प्रश्न आहे संख्या रेषा. बघा पहिला प्रश्न आहे संख्या रेषेवर पी हा बिंदूचा निर्देशक दिलाय. तो दिला आहे 5-5/9 आणि पुढे दिलाय पी व क्यू यांच्यामधील अंतर 4 आहे. तर क्यू बिंदूचा निर्देशक किती? आणि हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आहे 2020 ला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आणि आपल्याला विचारले की याच्यातले 2 अचूक पर्याय निवडा. बघा इंग्लिशमध्ये वाचूयात आपण. पी इज अ पॉइंट -5/9 ऑन द नंबर लाईन. इफ द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज 4 then what is the coordinates of point Q? Select 2 correct options. बघा असे बरेचसे प्रश्न येतात आपल्याला की आपल्याला याच्यामध्ये 2 ऑप्शन निवडायला सांगतात. आता आपण काय काय विचारलंय काय काय दिलंय ते पहिल्यांदा लिहून घेऊयात. गणित सोडवूयात. इथे परीक्षेमध्ये आपल्याला काय गणित सोडवावं लागणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये ट्रिक्स वापरावं लागणार आहेत. पण एकदा आपण कसं सोडवतो हे लक्षात आलं ते बाकी आपण पटापट करू शकतो. तर बघा इथे बघायचं आपल्याला पी बिंदूचा निर्देशक दिलाय आपल्याला आणि तो दिलेला आहे वजा तो दिलेला आहे आपल्याला -5/9. त्यानंतर आपल्याला दिलंय डिस्टन्स ऑफ पी क्यू हे दिलेलं आहे. किती दिलंय? तर ते दिलंय 4 आणि आपल्याला सांगितलंय की क्यू बिंदूचा निर्देशक किती. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करूयात की क्यू बिंदूचा जो निर्देशक आहे त्याला काय करूयात एक्स मानूयात. काय करूयात? एक्स मानूयात. मग आता आपण बघितलं की डिस्टन्स जेव्हा आपण काढतो म्हणजे अंतर जेव्हा आपण काढतो तेव्हा अंतर काढत असताना आपल्याला काय करायचंय की उजव्या बाजूचा अंक घ्यायचा आहे म्हणजे नंबर घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून डाव्या बाजूचा जो काही बिंदू असेल उजव्या बाजूच्या बिंदूचा निर्देशक आणि वजा डाव्या बाजूच्या बिंदूचा निर्देशक असे आपण वजा करतो. पण हा एक्स कुठे आहे माहितीये का? कारण संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे का? नाहीये.
मग आपण काय करूयात, दोन प्रकार आपल्याला हे गणित सोडवावं लागेल आणि म्हणूनच आपल्याला दोन अचूक पर्याय त्यांनी सांगितलेत निवडायला. ठीक आहे, दोन का निवडायला सांगितलेत त्याच्यामुळेच, की बाबा हा कुठे येतो एक्झॅक्ट माहिती नाही. मग आपण बघूयात की असं समजूयात क्यू हा कसा असेल, हा पीच्या उजवीकडे, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे असं म्हणूयात आपण. म्हणजेच काय, तर राईट हँड साईडला, राईट साईडला असं आपण पहिल्यांदा घेऊयात. मग राईट साईडला असेल तर आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स ऑफ पी क्यू जर काढायचा असेल तर आपण राईट साईडचा नंबर आहे तो आधी घेतो आणि मायनस लेफ्ट साईडचा नंबर, म्हणजेच त्याला -5/9. आणि मग डिस्टन्स किती दिलंय, 4 दिलंय. एक्स हे मायनस मायनस काय होतील, प्लस 5/9. बघा पुढे आपण काय करणार, की हा 4 जो आहे इकडे घेऊयात, हा एक्स आहे इकडेच ठेवूयात आणि हे जे 9 आहेत हे 9 आपण इकडे घेऊयात. 5/9 इकडे आले, ते झाले मायनस. आता काय करायचं, यांनी याला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजेच 9 4 जा 36 आणि -5 इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, आता इथे एक्स मी या साईडला लिहितो आणि यांची काय सबट्रॅक्शन आलेली ती 31/9. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू, आता इथे बघितलं तर आपल्याला 31/9 कुठे दिसत नाहीत. मग हा नंबर जो आहे तो आपल्याला नंबर बघावा लागेल की 31 आणि त्याला डिवाइड बाय 9 केलं तर किती येतं, 9 3 जा 27, 9 3 जा 27 मायनस केलं तर किती येतं 4. म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटरला आपण 9 घेतलं तर आपल्याला जो काही भागाकार आलाय तो किती आलाय, 3 आलाय आणि जे रिमाइंडर राहिले ते इथे आलंय. म्हणजे हे आपलं असेल आन्सर. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे लगेच की हे आन्सर कुठे आहे आपल्याकडे, हो आहे इथे बी मध्ये आहे. आता आपण पुढे बघूयात की क्यू हा जो बिंदू आहे हा पीच्या डावीकडे असेल. म्हणजेच काय, डावीकडे असेल तर लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला असेल तर डिस्टन्स आपण जर काढायचं असेल पी आणि क्यू मधलं तर आपण काय करतो, पहिल्यांदा डावीकडचा नंबर घेतो, बरोबर आहे. मग डावीकडचा नंबर कुठला, सॉरी उजवीकडचा नंबर घेतो. काय करतो, उजवीकडचा. मग उजवीकडचा नंबर कुठला आहे, -5/9 आणि मग -x आणि याचा डिस्टन्स किती आहे, 4. आता असं असेल तर हा आपण एकदा लिहून घेऊयात, -5/9 -x. आता हा जो x आहे तो इकडे आणला तर तो पॉझिटिव्ह झाला आणि -5/9 हा 4 इकडे निगेटिव्ह झाला. ठीक आहे, x इज इक्वल टू, आपण काय करूयात, यांचा डिनॉमिनेटर सेम करूयात. हा 9 सेम झाला तर या 9 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर इकडे येतं 36 आणि हे -5. ठीक आहे, असं आल्यानंतर एक्स बरोबर किती, तर मग डिवाइडला असेल अपॉनला डिनॉमिनेटर 9 आणि वरती येईल ते -41. एक्स इज इक्वल टू, आता इथे पण तेच आहे, इथे पण सेम असे नाहीच आहे नंबर्स. मग आपण त्याला असं डिवाइड करताना 41 डिवाइड बाय 9 केलं तर 9 4 जा 36 आणि मग 5 डिवाइडला राहतील. म्हणून मग सेम असंच घेणार आहे की 9 डिवाइडला घेणार, हे 4 जे इकडे आलेत ते इकडे घेणार आणि रिमाइंडरला आहेत ते वरती घेणार. ठीक आहे, पण आता हे करत असताना आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हे इथे काय आहे, मायनस साईन आहे. मग ते मायनस साईन असल्यामुळे आपल्याला इथे काय घ्यायचंय, मायनस घ्यायचंय. काय घ्यायचंय, मायनस. हा नंबर एकदम व्यवस्थित लिहून काढतो. आपल्याला काय करायचंय, एक्स इज इक्वल टू मायनस येणार आहे आणि मग 4 आलंय इथे 9 आणि इकडे 5 जो असं मगाशी आपण बघितला आणि हा असता आपलं आन्सर असणार आहे. हा कुठे आहे, पहिलाच आन्सर आहे बघा, -4 × 5/9. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहेत, दोन उत्तर आपल्याला निवडायला सांगितली होती. 2 करेक्ट आन्सर सांगितलं होतं आणि 2 करेक्ट आन्सर मध्ये फर्स्ट आणि सेकंड ए आणि बी हे दोन आन्सर्स आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक विधान कोणते, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे, आता पुढे त्याने काय विचारलंय की 43/40 म्हणजे 43/40 ही कशी आहे, परमीय संख्या आहे आणि ती कुठे, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे, शून्याच्या उजवीकडे, शून्याच्या उजवीकडे आणि एकाच बाजूला. आता आपण नीट बघूयात, एकदम सोपं गणित याला सोडवायची गरज नाही. इथे आपण जर 0 घेतला, इकडे
प्लस घेतले आणि इकडे मायनस घेतले. इकडे आपण म्हणतो डावीकडे, इकडे म्हणतो उजवीकडे. ठीक आहे. डावीकडे म्हणजे लेफ्ट साइड आणि उजवीकडे म्हणजे राईट साइड. आता याच्यामध्ये बघा, इथे हा जो नंबर आहे हा नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो उजवीकडे पाहिजे होता. कुठे पाहिजे होता? उजवीकडे. आणि त्याने काय दिलंय? डावीकडे. थोडं आपण इथे वेगळा घ्या. बघा, म्हणजे हा चुकीचा येणार आहे, कारण तो डावीकडे नाही, तो कुठे यायला पाहिजे? उजवीकडे यायला पाहिजे. तसंच पुढे बघूया आपण. आता पुढे पुढे काय नंबर आहे बघा, पुढे काय नंबर दिला आपल्याला? -7 आणि -19. आता मायनस मायनस नंबर काय होतात? जातात, म्हणजे ते पॉझिटिव्ह येईल. मग हा पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह म्हणजे हा या साईडला आला इकडे. इकडे आल्यानंतर तो पण डावीकडे आहे का? नाही, तो उजवीकडे यायला पाहिजे, म्हणजे हा पण नंबर येणार नाही. मग आता इथे थर्ड बघूया, 27/29. हा, म्हणजे ही काय संख्या रेषेच्या कुठे आहे? उजवी बाजूकडे. उजवी म्हणजे राईट साईडला, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहेत. आणि हो, राईट साईडला तर पॉझिटिव्ह नंबर्सच येतात, म्हणजे हे आन्सर कुठेतरी बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. आपण शेवटचं पण आपण तपासून बघायला पाहिजे, की डी दिलंय -8/3 आणि 3/7. हे कसे आहेत? एकाच बाजूला, वन साइड, सेम साइड. तर असं नाही होणार ना, हे निगेटिव्ह नंबर आणि हा पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर हा झिरोच्या एका साईडला कधीच नसतो. हा कसा असतो? एक पॉझिटिव्ह नंबर जो असतो तो झिरोच्या राईट साईडला येतो आणि निगेटिव्ह नंबर झिरोच्या लेफ्ट साईडला येतो. म्हणजे हे आन्सर सुद्धा येणार नाही, पहिलं येणार नाही आणि दुसरं येणार नाही. म्हणजे आपला आन्सर काय असेल? आपला आन्सर असेल सी. कुठला आन्सर असेल? सी. ठीक आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघूयात. आता पुढे दिलाय संख्या रेषेवर एम हा बिंदू जो आहे त्याचा निर्देशक दिलाय आणि एम आणि एन मध्ये अंतर दिलंय 3 एकक असेल, तर एन चा निर्देशक किती? मगाशी जे गणित बघितलं ना, सेम तसंच गणित आहे. बघूया, सोडूयात आपण सेम. आता जरा घाईमध्ये करूयात, कारण आपल्याकडे वेळ कमी असतो. तर बघा, आपण असं म्हणूयात की एम चा निर्देशक आपल्याकडे दिलेला आहे 2/3. त्यानंतर डिस्टन्स ऑफ एम एन जो दिला आहे तो आहे 3. आणि एनचा जो काही कोऑर्डिनेट दिलाय तो काढायचा आहे. मग एनचा कोऑर्डिनेट किती मांडणार आपण? तर एक्स मानूयात. ठीक आहे. आणि फर्स्ट आपण सोडवणार, तर एन कुठे आहे? सपोज एन राईट साईडला आहे, राईट साईडला म्हणजेच उजवीकडे. त्यानुसार सोडूयात आपण. ठीक आहे. शॉर्टकट जाऊयात. म्हणजे जर डिस्टन्स ऑफ काढायचं असेल, आता मी डायरेक्टच लिहितो. डिस्टन्स किती आहे? 3 डिस्टन्स आहे. काढायचं असेल तर काय? राईट साईडचा असेल तर एक्स, राईट साईडला एन आहे म्हणजे एक्स, आणि मायनस लेफ्ट साईडचा म्हणजे 2/3. मग आता एक्स जर आपण इथेच ठेवला, थोडं इकडे घेतो मी. एक्स जर इथेच ठेवला तर 3 आणि हे -2/3 इकडे गेले तर प्लस होतील 2/3. आणि एक्स इज इक्वल टू किती येईल? तर याने डिनॉमिनेटर सेम केला तर याने याला मल्टिप्लाय करावं लागेल. 9 + 2 म्हणजे आन्सर काय येईल? तर एक्स इज इक्वल टू 11/9. सॉरी, 11/3. मग 11/3 हे बी आन्सर मिळालं आपल्याला. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला दुसरं काढायचं आहे, की एन कुठे असेल? सपोज लेफ्ट साईडला असेल. लेफ्ट साईडला म्हणजे काय? डावी बाजूकडे, डावीकडे असेल. मग डावीकडे असेल तर आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स 3 आहे आणि उजवीकडचा नंबर, आता मग हा जर डावीकडे असेल तर उजवीकडे कोण असेल? एम असेल. मग 2/3 मायनस एक्स घ्यायचा आहे. आता हा एक्स इथे मायनस आहे, तो इकडे घेऊयात, प्लस होईल. 2/3 तिथेच ठेवायचा. हा 3 जो आहे तो इकडे आला तर तो मायनस होणार. म्हणजे काय होईल की आता एक्स इज इक्वल टू 2 आणि त्यांचा जर यांचा डिनॉमिनेटर सेम केला तर इकडे 3 येईल आणि याने याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग -9 आणि मग जो काही आन्सर येईल 2 - 9 होतात का? 2 - 9 होत नाही, म्हणून आपण काय करायचं? त्याला मायनस साइन द्यायचं आणि मग 9 - 2 करायचं. ते आन्सर येईल 7/3. मग इथे हे आन्सर आलं आणि आपल्याला इथे हे आन्सर मिळालंय. एक आन्सर आपल्याला मिळालं होतं, दुसरं -7/9 सॉरी -7/3. तर हे असेल पहिलं आन्सर. म्हणजे इथेही आपल्याला सांगितले ते 2 अचूक पर्याय निवडा. आणि प्रश्न आलेला होता 2027 ला. बघितलं असेल तर पहिला प्रश्न जो होता तो पण आपल्याला 2000 बघा इकडे 20 ला विचारला होता. दुसरा प्रश्न आपण घेतलाय, सोपा होता, पण तो सुद्धा 2020 ला विचारलेला आहे आणि हा सुद्धा 2017 ला विचारलेला आहे. तर आपण जाऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे चौथा. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक हा दिला आहे आणि यांच्यामधलं अंतर दिलंय, तर क्यूचं निर्देशक काढा. सेम सेम गणित आहे आणि पुन्हा 2018 ला विचारले. बघा, 3 गणितं सारखी आलेली आहेत. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी ऑन द नंबर लाईन इज 4/7 if the distance between the P and Q
इज 9/7. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी? सेम गणित जरा फास्टली घेऊयात. पहिलं दिलंय पी चा निर्देशक दिला आहे 4/7. डिस्टन्स दिला आहे पी अँड क्यू मधलं 9/7. तर क्यूचं काढायचं आहे, तर त्याला आपण इथेच एक्स मानून घेऊयात. ठीक आहे, इथेच एक्स मानून घेऊयात. आणि आपल्याला माहित नाही तो कुठे आहे, तर मग क्यू कुठे आहे, तर पहिलं बघूयात आपण उजवीकडे आहे. उजवीकडे जर उजवीकडे असेल तर त्याला आपण राईट साईडला म्हणतो. आणि राईट साईडचा जर डिस्टन्स किती आहे, तर डिस्टन्स सांगितलंय 9/7 इज इक्वल टू. आणि उजवीकडचा बिंदू कुठला म्हणलाय आपण, हा म्हटलाय बरोबर क्यू. मग तो त्याच्यामधनं लेफ्ट साईडचा पॉईंट जो आहे 4/7 तो मायनस करूयात. आता इथे बघूयात हा एक्स काय होईल, तो इथेच राहील. हा हा 9/7 इकडेच राहील. आणि जे काय हे मायनस आहेत ते मायनस इकडे गेल्यानंतर प्लस होतील 7. आता इथे एक सोपी काय दिसतंय की 7 डिवाइडला सारखे झालेत, मग ते सारखेच घ्यायचे. आणि वरती 9 + 4 इज इक्वल टू एक्स. आणि मग एक्स इज इक्वल टू किती येईल, तर 13/7. हे आलं फर्स्ट. इथे पण आपल्याला 2 पर्याय निवडा सांगितलंय. बघा इथे 13/7 कुठे आलं, फर्स्टला आलं. ठीक आहे. आता आपण दुसरं घेऊयात की क्यू हा जो बिंदू आहे तो कुठे असेल. सपोज हा डावी बाजूकडे असेल, डावीकडे. ठीक आहे, म्हणजेच लेफ्ट हँड साइड मध्ये असेल. लेफ्ट हँड साइड मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स आहे 9/7. आणि उजवा पॉईंट कुठला येईल मग 4/7 पी. आणि मायनस हा येईल. ठीक आहे, मग इथे हा मायनस आहे, तो इकडे आणूयात, तो प्लस होईल. हा 4/7 जसा तसा राहील. आणि हा जो आहे हा इकडे येईल 9/7, हा काय होईल, मायनस होईल. एक्स इज इक्वल टू 7 सारखाच आहे, डिनॉमिनेटर सारखाच ठेवला. 4 - 9 केलं, पुढे काय होणार आहे, एक्स इज इक्वल टू 7 डिनॉमिनेटरला सारखंच ठेवूया. पहिल्यांदा 4 - 9 होतात का, 4 - 9 होत नाही, म्हणून काय घेतलं, मायनस घेतलं. ठीक आहे, आणि 9 मायनस मग 4 केलं तर आन्सर किती आलं, 5 आलं. म्हणजे आपलं आन्सर किती आलंय, -5/7. तर -5/7 आहे का, हो आहे. डी आन्सर आहे -5/7. या गणिताचे 2 ऑप्शन कुठले मिळाले आपल्याला, ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, मला वाटतं खूप छान पद्धतीने चाललेलं आहे. सारखी सारखी गणित बोर्डाच्या परीक्षेला विचारलेली होती, शिष्यवृत्ती परीक्षेला. आणि आतापर्यंत चांगल्या रीतीने ते समजले असेल. चला पुढे जाऊयात आपण. चला पुढचं गणित बघूया आपण. 5वं गणित आहे. एका संख्या रेषेवरील जो काही ए बिंदू आहे, या ए बिंदूचा निर्देशक दिलाय 5 आणि ए बीचं अंतर दिलंय 2. तर बीचा निर्देशक काढा. बघा मागील जे गणित बघितले त्या गणितांप्रमाणेच हे गणित आहे, पण सोपं गणित आहे. आणि हे गणित काय परीक्षेला विचारलेलं नाहीये, पण याला पण 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर चला सोडूयात आपण ह्या गणिताला. बघूयात आपण शॉर्टकट मध्ये करूयात जरा, की ए बिंदू निर्देशक दिलाय 5. ठीक आहे, एबीचं जे काही डिस्टन्स आहे, एबीचं जे काही डिस्टन्स आहे ते दिले 2. आणि बी बिंदू निर्देशक काढाय त्याला आपण एक्स मानूयात. ठीक आहे, आता एक्स मानत असताना आपण डायरेक्ट बघूयात की बी हा कुठे आहे. सपोज आपण बघूया की उजवीकडे आहे. बी कुठे आहे, उजवीकडे, म्हणजे आपण त्याला म्हणतोय राईट साईडला. ठीक आहे, आणि राईट साईडच्या पॉईंट मधनं लेफ्ट साईडचा पॉईंट जो आहे तो मायनस करतो आपण. मग डिस्टन्स किती आहे, तर 2. आणि राईट साईडचा पॉईंट काय आहे, तर एक्स. आणि लेफ्ट साईडचा पॉईंट काय आहे, तर 5. ठीक आहे, मग हा एक्स इथेच राहिला. हा 2 जो इकडे घेतला, हा 5 जो आहे मायनस, तो इकडे आला तर काय आला, प्लस झाला. म्हणून एक्स इज इक्वल टू किती येईल, तर 7. हे असलं आपलं पहिलं आन्सर. ठीक आहे, आणि ते आपल्याला दिसतंय बी मध्ये, आपल्याला ते आन्सर दिसतंय. ठीक आहे, पुढे बघूयात आपण की सपोज बी हा जो आहे तो आहे डावीकडे. कुठे आहे, डावीकडे आहे. मग डावीकडे म्हणजे आपण म्हणतो त्याला लेफ्ट साईडला. तर मग डिस्टन्स किती आहे, 2 आहे. मग डावीकडे आहे तर उजवी साईडला कोण असेल, ए असेल, म्हणून तो 5 लिहूयात. मायनस डावीकडे कुठला आहे, तर एक्स आहे. मग हा एक्स इथे मायनस आहे, तो इकडे आला प्लस झाला. हा 5, हा 2 इकडे गेला तर हा मायनस झाला. म्हणजे हा एक्स इज इक्वल टू किती येईल, 3 येईल. आणि आपल्या लक्षात येईल की आपलं उत्तर इथे सी 2, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बी आणि सी असे 2 ऑप्शन आपल्याला मिळत आहेत. ठीक आहे, पुढे जायचं. बघा पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्या रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवली आहेत. या संख्या रेषेचे नीट निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, ऑब्झर्व द नंबर लाईन केअरफुली and answer the question asked. Some of the points take at equal distance, some नाही, सगळेच. On the following
रिप्रेझेंट नंबर, हे सम नको. हा ठीक आहे. तर आपण बघूयात इथे बघा, थोडा रेड करून घेतो पॉइंटला, आपल्याला व्हाईट वरती बघायचं तर. ठीक आहे, इथे बघूयात आपण, हा 0 आहे आणि हा 1 आहे, -1 आणि हा 1 आहे. तर याच्यामध्ये किती लिस्ट केले बघा, 1 2 3 4 आणि हा 5 असेल. ठीक आहे, हा 5 असेल आणि 5 असेल म्हणून यांच्या खाली आपण काय करणार, 5 5 5 5 आणि 5. तसंच सेम इकडे 1 2 3 4 आणि इकडे 5, म्हणजे याच्या खाली 5, याच्या खाली म्हणजे डिनॉमिनेटरला 5, डिनॉमिनेटरला 5, डिनॉमिनेटरला 5 आणि डिनॉमिनेटरला 5. ठीक आहे, लक्षात येतंय. आता एक गणित पहिलं सोपं आहे बघा. एम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? एम कुठे गेला? हा. कुठली संख्या दर्शवतो? तर मायनस. बघा इकडे सगळे मायनस आहेत, इकडनं सगळे मायनस आहेत, म्हणून हा मायनस असेल, 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 म्हणून एम काय असतो? -2/5. आता इथे ऑप्शन्स वगैरे द्यायला राहून गेलं मला वाटतं, तर हरकत नाही, गणित सोपं आहे. त्यानंतर इथे दुसरं गणित, दुसरं टी या बिंदूपासून आर या बिंदूचे अंतर किती? आता आपण बघूया, अंतर काढताना आपण पहिल्यांदा बिंदूचे निर्देशक लिहून घेऊया. टी बिंदूचा निर्देशक किती आहे? बघा इथे टी बिंदू 1/5 किती आहे? 1/5. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कुठला? आर बिंदू. आर कुठे आहे? इकडे आहे. तो कुठे आहे? आर बिंदू 4/5. आता डिस्टन्स जर काढायचं असेल टी आणि आरचं, तर आपल्याला माहिती उजवीकडे हा नंबर आहे, म्हणून 4/5 मायनस 1/5. म्हणजे किती येईल? तर आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स ऑफ टी आर, आपण माहिती आहे की डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून तो एकदाच लिहिणार आणि 4 - 1 तर किती येईल ते? 3/5. डिस्टन्स ऑफ टी आर इज इक्वल टू किती आलंय? 3/5. एवढं सोपं गणित होतं. आता याच्यामध्ये ऑप्शन्स द्यायला विसरून गेलो, पण ऑप्शन मध्ये जर बघितलं तर ऑप्शन मध्ये 3/5 नाहीये. ठीक आहे, ऑप्शन मध्ये 3/5 नाहीये. मग आता 3/5 नाही म्हणजे काय? तर या 3 ला जर आपण डिवाइड केलं 5 ने, तर किती आन्सर येईल? तर ते 0.6 आन्सर येतं आणि 0.6 हे आन्सर तिथे दिलं, म्हणजे पॉईंट मध्ये याला डिवाइड केल्यानंतर काय? 0 0 मायनस केलं 3 आलं. इथे पॉईंट दिला तर इथे पॉईंट द्यायचा आणि इथे 0 घेतला तर इथे 0 घ्यायचा. म्हणजे जर 5 चा टेबल म्हटला, 5 6 30, तर मग 30 मायनस 30 0, आणि म्हणून हे आलं आन्सर 0.6 हे आन्सर आले. मग आता ते 0.6 हे आन्सर ते दिलेलं होतं. माझ्याकडनं ऑप्शन्स द्यायचे राहून गेले, त्याबद्दल सॉरी. ठीक आहे, पण हरकत नाही, ऑप्शन नसले तरी आपल्याला ते प्रॉपर पद्धत माहिती असली ते आपण सोडू शकतो. पुढे घेऊयात. बघा त्याच गणितांच्यावर डिपेंड आहे पुढचं. पुन्हा बघूया इथे 1 2 3 4 आणि हे असेल 5, तर मग इथे असेल 5 5 5 5 आणि 5. पुन्हा इथे मायनस 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 आणि मायनस. सेम वे 1/5 1/5 इथे 2, इथे 3/5, इथे 4/5 आणि इथे 5/5. ठीक आहे, आता बघूया इथे डिस्टन्स काढायला सांगितलं आणि त्यांचे ऍडिशन पण सांगितले. मग युटी, पहिले डिस्टन्स युटीचा काय आहे ते बघूया आपण. तर डिस्टन्स युटीचं काढून घेऊ आपण. यू लेंथ ऑफ युटी, टी कुठे आहे? इथे, आणि यू कुठे आहे? इथे. आता इथे राईट साईडचा पॉईंट आहे टी म्हणून 1/5 आणि -0, तर आपल्या लक्षात येईल की 1/5. ठीक आहे, त्यानंतर लेंथ ऑफ एस आर काढायचं आहे. लेंथ ऑफ एस आर, एस कुठे इथे आणि आर कुठे इथे, मग आर आपल्याला दिसतो राईट साईडला आहे, मग 4/5 राईट साईडचा नंबर आणि एस तो आहे 2/5 लेफ्ट साईडचा नंबर. तर इथे बघितलं तर 5 एक देतो आणि इथे 4 - 2 इज इक्वल टू येतं 2/5. आणि मग आपल्याला सांगितलं की लेंथ ऑफ यू टी प्लस लेंथ ऑफ एस आर. ठीक आहे, इथे काय करणार? 1/5 जे इथे आलंय आणि इथे आलंय ते 2/5. ठीक आहे, यांची ऍडिशन करणार. आता यांची ऍडिशन करताना पुन्हा 5 खाली सारखा येणार, 1 + 2 इज इक्वल टू 3/5. आता इथे पण ते पॉईंट मधले आन्सर्स दिलेले नव्हते. मग आता इथे पॉईंट मध्ये आन्सर्स दिलेले नव्हते, पण आपल्या लक्षात येईल की 3/5 मगाशीच केलं आपण, 0.6 मगाशी केलं होतं डिवायडेशन. पुन्हा पुन्हा ते करायला नको. हवं तर आपण मागे जाऊन बघूयात. बघा या साईडला आपण ते केलं होतं, दिसतंय सगळ्यांना? पुढे बघूयात. आता पुढे बघूयात इकडे. इकडे सांगितलंय की यू लेंथ ऑफ यू क्यू हे काढायचं आणि त्याच्यातून काय मायनस कराल?
माहिती नाही, तर त्याला आपण बघूया एक्स करूयात आपण तिथे. पहिल्यांदा यू क्यू काढून घेऊयात. ठीक आहे. आता मी हे पहिल्यांदा हे रफ करतो वरचं. हां. आता हा यू बिंदू इकडे आला आणि क्यू बिंदू इकडे आला. मग क्यू बिंदूतून जर यू बिंदू मायनस केला तर यू ॲक्चुअली 0च आहे. म्हणजे क्यू बिंदू आहे तोच आपल्याला तो डिस्टन्स येईल. मग तो डिस्टन्स किती आहे? तर तो डिस्टन्स आहे 3/5. ठीक आहे. इथे पुन्हा लेंथ ऑफ यूएस. यूएस किती आहे? आता यू परत पुन्हा 0च आहे. म्हणजे एस कुठला आहे? तर हा आहे. मग एस बिंदूचा निर्देशक कुठला आहे? 2/5 तर तेच येणार. कारण मायनस करतो ना आपण. मग आता बघूयात की लेंथ ऑफ यू क्यू, लेंथ ऑफ यू क्यू मायनस किती? तर ते एक्स मानूयात आणि लेंथ ऑफ यूएस किती? यूएस लिहून घेऊयात. नंतर करूयात मायनस. ठीक आहे. आता इथे हा एक्स जो मायनस आहे तो इकडे आणूयात आणि मग इथे लेंथ ऑफ यू क्यू जो आहे तो किती काढला आपण? 3/5. ठीक आहे. आणि लेंथ ऑफ यूएस किती आहे? तर 2/5. पण ते कसे होतील? मायनस. आणि मग हा एक्स इकडे घेऊयात. राहू दे सध्या आपण एका साईडला. 5 डिनॉमिनेटर सेम आहे, सारखे लिहिले. 3 - 2. ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे एक्स एका साईडला घेऊयात. 5 डिनॉमिनेटरला सेम हे आणि 3 - 2 केले की 1 येतं. आणि हे पण आपलं उत्तर आपल्याला काय करायचंय? पॉईंट मध्ये काढायचंय. तर आपण बघूयात की 1 डिवाइड बाय 5 तर डिवाइड होत नाही म्हणून 0. हा 1 घेतला, इथे पॉईंट दिला तर इथे पॉईंट द्यायचा आणि इथे 0 घेतलं तर इथे 0 घ्यायचा. 2 5 2 जा 10. त्याला आपला आन्सर म्हणजे आपला आन्सर असेल 0.2. या गणितासाठी मी ऑप्शन टाईप करायला विसरलो, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. कारण घाई गडबडीत होऊन जातं. परंतु आपली उत्तरं जी आहेत ती उत्तरं आपण प्रॉपर पद्धतीने म्हणजे गणिताचे जे नियम आहेत त्या नियमानुसार काढत गेलो आणि उत्तरं आपल्या समोर आहेत आणि उत्तरं अचूक आहेत. आपण नंतर चेक करू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. बघा पुढे आहे संख्या रेषेचे निरीक्षण करा आणि त्यावरून समान त्यांनी सांगितले उत्तर काढाय, पण रेषेवरील बिंदू जे समान अंतरावर हेही त्यांनी सांगितलंय कारण ते समान अंतरावर असलेच पाहिजेत. आणि मग त्यांनी सांगितलंय बघा ऑब्झर्व द नंबर लाईन अँड राईट द आन्सर्स. द पॉइंट्स ऑन द नंबर लाईन आर इक्वली स्पेस. एक समान अंतरावर आहेत. मग त्यातलं पहिलं गणित दिलंय पुढे दिलेल्या रेषाखंडाच्या सर्वात मोठ्या रेषाखंडाचं आणि सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबीची बेरीज करायसाठी. आता इथे सगळ्यांच्या रेषाखंडांची लांबी आपल्याला काढावी लागणार आहे. ती आपण काढून घेऊयात. पहिला आहे सी बी. बघा आता पहिल्यांदा इथे बघूयात आपण हा 0. बघा इथे 0 इथे दिलाय आणि सगळे नंबर इकडे सगळे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजे इथे 1 2 3 आणि हा असेल 4. म्हणजे इथे असेल 4 4 4. इथे असेल 5 6 7. इथे असेल 8. मग इथे असेल 4. इथे 4. इथे 4. इकडे 4 आणि इथे सुद्धा 4 आणि हा असेल 9/4. हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे कसे नंबर्स घेतो आपण. आता बघूया पहिला सी नंबर आहे. सी. तर सीचा डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की सी राईट साईडला आहे तर 2/4 आणि मायनस बी लेफ्ट साईडला आहे तर 1/4. यांची सबट्रॅक्शन करायला 4 4 घेतले 2 - 1 तर आपल्या लक्षात येईल 1/4. हे आलं सी बी. शॉर्टकट काढतोय आपण. हे झालं फर्स्ट. त्यानंतर पुढे करूयात ई बी. ठीक आहे. ई बी किती आहे? तर ई कुठे आहे? इकडे. आणि बी कुठे आहे? या साईडला. म्हणजे ई राईट साईडला आहे. मग ई राईट साईडला आहे तर 4 किती येते? 4. मायनस बी किती आहे? 1/4. तर यांचं डिस्टन्स किती आलंय? 4/4 मायनस 1/4. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की 3/4 आणि आन्सर हे असेल ई बी. हे आपलं आलं सेकंड. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. पुढचं आहे ई क्यू. ई क्यू. मग ई क्यूच्या वेळेस बघूया आपण. मी पुन्हा वरचे नंबर्स जरा रफ करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा ई क्यू इकडे आहे आणि क्यू इकडे आहे. मग क्यू राईट साईडला आहे तर तो घेऊयात 9/4 आणि ई किती आहे? 4/4. मग यांचं सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम आहे. लिहून घेतला 9 - 4. 9 - 4 5/4 म्हणजे ई क्यू. बघा मी घाई करतोय. तुम्हाला असं वाटत असेल घाई करतोय, पण आपल्याकडे स्कॉलरशिपच्या परीक्षेला वेळ कमी असतो आणि त्या मनात आपण घाई करतोय. आपण फक्त लक्षात ठेवा जे मागचं झालंय त्यानुसार आपण पुढे चालतोय. पुढे आपल्याला आता ओजी क्यूजी काढायचंय. क्यूजी बरोबर किती? तर आता पुन्हा आपण बघूयात इथे क्यू कुठे आहे? इकडे. आणि जी कुठे आहे? इकडे. म्हणजे राईट साईडला कोण आहे? क्यू. क्यू किती आहे? 9/4 मायनस जी किती आहे? 6/4. जर यांचं बघितलं डिनॉमिनेटर सेम लिहूयात. 9 - 6 केलं
तर आन्सर आलं किती 3/4 QG. आता आपल्याला बघायचं आहे की त्यांनी काय सांगितलंय. बघा काय सांगितलंय, सेगमेंट दिलेल्या होत्या आणि लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट. लॉंगेस्ट कुठली असेल तर EQ, कारण सगळीकडे डिनॉमिनेटर 4 आहेत, म्हणजे जो वरचा नंबर तो मोठा असेल ना, म्हणजे हा मोठा आला आणि हा छोटा आला, म्हणजे आपण बघूयात की EB ही शॉर्टेस्ट आली प्लस ऍडिशन सांगितली की नाही, प्लस बघा इथे सम सांगितलंय, इकडे आपल्या लक्षात येईल की इथे बेरीज सांगितली आहे. तर EB प्लस कुठला आहे EQ बरोबर किती येईल, तर 1/4 प्लस 5/4. तर याचा किती येणार आहे, 1 प्लस 5, डिनॉमिनेटर 4 सेम असेल आणि म्हणून 6/4 हा आता त्यांची ऍडिशन. आता इथे ऍडिशन आहे म्हणून मी काय लिहित नाही, पण याचा आन्सर सुद्धा आपल्याला पॉईंट मध्येच आहे. तर पुन्हा याचा आन्सर जर आपण पॉईंट मध्ये काढायला घेतलं तर 6/4 केलं तर 4 1 4, आपण मायनस केलं 2 आणि इथे पॉईंट घेतला, इथे पॉईंट घेतला, इथे जर 0 घेतला तर इथे 4 5 20, 4 5 20 आणि म्हणून इथे -0 0 आन्सर आलं 1.5. हे असेल आपलं आन्सर. ठीक आहे आन्सर. इथे काय दोन ऑप्शन्स आपल्याला निवडायचे नव्हते. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या गणिताकडे. पुढचं गणित आहे, पुढचं म्हणजे तेच गणित आहे, संख्यारेषा तीच आहे, मात्र गणित पुढचं आहे. त्याने सांगितले संख्यारेषा निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर द्यायचंय. तर आपल्याला सांगितलं सी मधून एफचं अंतर, म्हणजे सी आणि एफचं अंतर. तर सी कुठे आहे आणि एफ किती आहे आपल्याला बघावं लागेल. आपण मगाशी लिहिलं होतं की इथे हा 1/4 येणार आहे, हा 2/4 येणार आहे, हा 3/4 येणार आहे, हा 4/4 येणार आहे, हा 5/4 येणार आहे, हा 6/4 येणार आहे, हा 7/4 येणार आहे, हा 8/4 येणार आहे आणि हा 9/4 येणार आहे. तर आपल्याला कुठला घ्यायचा आहे, सी. सी म्हणजे हा बिंदू घ्यायचा आहे आणि एफ म्हणजे हा बिंदू घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सी किती आहे 2/4, एफ किती आहे, तर एफ आलाय आपला 5/4. ठीक आहे, मग डिस्टन्स ऑफ आपण जर सी आणि एफ करणार असू तर आपल्याला माहिती आहे की डावीकडचा उजवीकडचा नंबर जो आहे म्हणजे हा एफ, तो घ्यायचा 5/4 आणि मायनस डावीकडचा नंबर घ्यायचा 2/4. यांची सबट्रॅक्शन करायची, डिनॉमिनेटर सेम येतो एकदाच लिहायचा, 5 - 2 करायचं किती येईल 4 आणि 5 - 2 येतील किती 3 आणि म्हणून डिस्टन्स ऑफ सी एफ. आता हे गणित पण जर बघितलं तर मगाच्या गणित सारखंच आहे की पॉईंट मध्ये आन्सर दिलाय, तर आपण इथे डिवायडेशन करून घेऊया 3/4. तर लक्षात येईल आपल्या की आपण इथे 3 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 घेतलं, इथे 0 घेतलं मायनस केलं 3 आलं आणि इथे जर पॉईंट घेतला तर तो वरती द्यायचा असतो आणि इथे 0 घेतला तो खाली द्यायचा असतो. आणि मग 4च्या टेबल मध्ये बघितलं तर 4 7 28, मायनस केलं तर 2 आन्सर येतं. पुन्हा इथला 0 इथे घेतला तर मग 4 5 20 आणि म्हणून हे 0 0 आणि मग आन्सर किती आलंय, तर आन्सर आहे 0.75. हे आपलं असेल आन्सर. ठीक आहे, आता इथे ऑप्शन वगैरे पहिलं ऑप्शन वगैरे होतं ते. ठीक आहे, ऑप्शन काही शेवटच्या गणितांना मी द्यायला विसरलो असेल त्यामध्ये पुन्हा एकदा क्षमस्व, पण गणित सोपी आहे, तर याप्रमाणे आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न आहे. संख्येचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. सेम गणित तसंच सूचना सारखीच आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड राईट द आन्सर्स. द पॉइंट्स ऑन द नंबर लाईन आर इक्वली स्पेस. ठीक आहे, सेमच आहे ते, काय फरक नाही. आता इथे बघूया, इकडे 0 आहे आणि इकडे इकडे आपण बघूया, इकडे प्लस नंबर आणि इकडे मायनस नंबर आहेत. आता हे नीट बघावं लागेल, थोडं जम्बलिंग करते कारण काही पॉईंट्स जरा मागे पुढे झाले. तर पाहूयात आपण. इथे 1 2 3 आणि 4, म्हणजे इथे 4 येणार आहेत, म्हणजे हा पहिला पॉईंट असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, हा चौथा आणि म्हणून इथे खाली 4 4 4, इथे 5/4, इथे 4 6/4 7/4 आणि 8/4. आपल्याला जे पॉईंट्स आहेत ते आपण घेऊया. मग इकडे पण सेमच असणार आहे, काय तर -1/4, इथे -2/4, -3/4, -4/4, -5/4, -6/4, -7/4. आता महत्वाचा म्हणजे हा ए बिंदू जो आहे तो आहे -7/4. बी बिंदू जो आलाय तो -2/4. बी हा 0च आहे आणि सी बिंदू आलाय 3/4 आणि डी आलाय 8/4.
ठीक आहे. आता इथे सरळ सरळ ए बिंदूशी निगडीत असणारी संख्या कुठली, तर किती आहे ती -7/4. ए किती आलाय -7/4. लगेच एका सेकंदात उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. दुसरं गणित काय असत्य विधान कोणते. आता हे गणित शोधायला मला वाटतं इकडे पण लिहावं लागेल, कारण गणित मोठं आहे. ठीक आहे, आपण इथून सुरुवात करूयात. इथून इथून सुरुवात करूयात. पहिलं काय ए बी. ए बी काढायचं आहे, डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आहे. ठीक आहे. ए बी काढताना बी बिंदू राईट साईडला आहे, मग तो लिहूयात -2/4 आणि मायनस ए बिंदू लेफ्ट साईडला आहे, तर -7/4. म्हणजे आपल्या लक्षात येईल की -2/4 प्लस मायनस मायनस प्लस 7/4 आणि मग लक्षात येईल की 4 सारखाच आहे. -2 + 7 म्हणजे आपल्याला ए बीचं जे आन्सर आलेलं आहे ए बी हे आपण 7 आणि 7 मधून 2 मायनस केलं तर आलं 5. हे एवढं येईल. ठीक आहे. पुढं बी सी काढूयात आपण. बी सी बी कुठे आला इकडे आणि सी कुठे आला इकडे. बघा बी आणि सी. आता बी सी राईट साईडला आहे म्हणून 3/4 आणि बी लेफ्ट साईडला आहे म्हणून तो नंतर घ्यायचा -2/4. ठीक आहे. आता इथे पुन्हा 3/4 मायनस मायनस प्लस येणार आणि मायनस मायनस प्लस आलं तर 2/4 जसे तसे लिहूयात. पुन्हा 4 सारखे आहेत. 3 आणि 2 यांची ऍडिशन केली तर 5. बी सी. ठीक आहे. आता हे काय आलं बघा ए बी इज इक्वल टू 5/4 आणि बी सी इज इक्वल टू 5/4 म्हणजे हे राईट आन्सर आहे. ठीक आहे. मग आपण पुढे पुन्हा बी सीच काढायचं होतं इथे. आता सी डी काढूयात. सी आणि डी काढायचं आहे आपल्याला. सी डी मध्ये बघितलं सी आणि डी, तर डी राईट साईडला आहे म्हणून 8/4 घेऊयात. मायनस सी लेफ्ट साईडला आहे 3/4 घेऊयात. तर यांचं पुन्हा डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन, इथे येईल 5/4 सी डी. आता त्याच्याच बाजूला घेऊयात आपण. ठीक आहे. आता हे पण 5/4 हे पण 5/4 म्हणजे हे पण राईट आहे. आपल्याला कुठला रॉंग शोधायला सांगितलं ना. आता आपण करूयात ए सी. ए आणि सी चा विचार करता ए लेफ्ट साईडला आहे आणि सी राईट साईडला आहे. मग सी चा किती आहे 3/4 मायनस ए किती आहे -7/4. मग हे बघूयात 3/4 मायनस मायनस प्लस 7/4 यांची ऍडिशन केली 7 + 3 = 10. ठीक आहे. हे आलं एसीचा आन्सर. आणि आपण पुढे काढूयात आता बी बघूयात. बघा बी जो आहे तो इथे आहे आणि डी इकडे आहे. मग राईट साईडला डी बिंदू आहे. मग डी बिंदूचा किती आहे तर 8/4 आणि मायनस बी किती आहे तर -2/4. मग यांचं जर करायला घेतलं आपण तर मग 8/4 आणि मायनस मायनस प्लस 4. इथे 4 सारखाच आहे आणि 8 आणि 2 ची ऍडिशन केली तर डायरेक्ट लिहू मी 10. हे 10 येतं म्हणजे बी डी. इथे बघितलं 10/4 म्हणजे हे पण 10/4 म्हणजे हे पण आपलं आन्सर राईटच आहे. आता आपल्याला काढायचं शेवटचं. आता लक्षात येईल की शेवटचंच आन्सर आपलं असणार आहे असत्य म्हणजे रॉंग सेंटेन्स, फॉल्स स्टेटमेंट. तर तरी पण आपण एपी काढूयात. एपी जर काढायला घेतलं तर ए लेफ्ट साईडला आणि पी राईट साईडला आहे आणि पी 0 आहे. आता मी सगळं खालचं पण पुसतो कारण आपल्याला जे पाहिजे होतं आपण घेतलंय ना, तर खालून पुसून टाकूयात. समजायला सोपं जाईल थोडं. शेवटचं आहे तर नीट घेऊयात ना. आता बघा हा पी जो आहे 0 आहे आणि ए जो आहे तो आहे 7/4 -7/4 म्हणजे यांचं आन्सरच -7/4 असेल. कारण राईट साईडचा बिंदू 0 आहे आणि इथे प्लस येईल आन्सर पण. कारण ते कसं आहे कधी दोन पॉईंट मधलं जे काही डिस्टन्स आहे, दोन बिंदू मधलं अंतर जे आहे ते कधीच शून्य नसतं, मायनस नसतं. शून्य असू शकतं पण मायनस नसतं म्हणून ते प्लस होईल. आणि मग नंतर राहिला पॉईंट पी आणि डी. तर पी आणि डी मध्ये बघितलं तर पी पण 0च आहे आणि डी इकडे 8.4 आहे. म्हणजे जर इकडे बघितलं तर इथे 8.4च आन्सर येईल. 0 तो घ्यायचाच नाही आणि मायनस येणार नाही प्लस येतं. मग इथे बघितलं तर हा हा इथे बघितलं तर आपण हा जो आहे ए पी 7/4 आणि पी डी
आला आपला 8.4. मग हे काय राईट नाही आहेत, म्हणजे हे जे इथे आहे हे आपलं रॉंग असेल. हे आन्सर असेल आपलं मेन डी. आपलं या प्रश्नाचा आन्सर असेल डी. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण. ओके, इथे आज आपण या व्हिडिओसाठी इथेच थांबूयात. मला वाटतं सगळ्यांना संख्यारेषा आणि संख्यारेषेवरची विचारलेली जी गणितं आहेत ती मला वाटतं सगळ्यांना समजली असतील अशी अपेक्षा करूयात. कारण आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येणारी गणितं ही सुद्धा इथे घेतलेली आहेत. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, ज्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा ज्यांना आवश्यकता आहे त्यांना, आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.